श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी अर्थात प्रतिगमन उपचार पद्धतीच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आज मी आरोग्यविषयक समस्या असलेल्या एका ताईंची केस आपल्यासमोर मांडणार आहे. माझ्याकडे PLR करून घेण्यासाठी एक 35 ते 40 वर्ष वयोगटातील विवाहित स्त्री आली होती. प्रतिगमन करून घेण्यामागचा तिचा उद्देश हा शारीरिक व्याधीशी संबंधित होता. गेल्या काही काळापासून तिच्या उजव्या खांद्यामध्ये आणि मानेच्या उजव्या भागामध्ये तीव्र वेदना होते आहे. वेदना ज्यावेळेला सुरू होते त्यावेळेला तिचा हातही तिला उचलता येत नाही. दैनंदिन कामं करत असताना अनेक मर्यादा निर्माण होतात. ही तरुणी IT क्षेत्राशी संबंधित आहे. त्यामुळे दिवसभर संगणकावरती काम करत असताना उजव्या हाताचा वापर अपरिहार्यपणे करावा लागतो. आणि नेमकं ज्यावेळेला तिच्या खांद्यामध्ये किंवा मानेच्या उजव्या भागामध्ये तीव्र वेदना सुरू होते त्यावेळेला तिला तिचं काम करणं देखील मुश्किल होतं. यामुळे तिच्या कामामध्ये रजा देखील वाढलेल्या होत्या. घरातली दैनंदिन कामं असतील किंवा नोकरी असेल याच्यामध्ये आपल्या दुखण्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत हे तिच्या निदर्शनास आलं. अर्थात उच्च शिक्षित असल्यामुळे तिनं या आजाराविषयी जेवढी सखोल माहिती घेता येईल तेवढं घेण्याचा प्रयत्न केला. आधुनिक वैद्यकशास्त्राचा उपयोग करून तिनं उपचार देखील करवून घेतले. मात्र तिथे फारसा फरक पडला नाही. नात्यातल्या मंडळी किंवा हितचिंतकांनी जे जे तिला उपाय सांगितले ते सगळे उपाय या तरुणीनं आधीच केलेले होते. मात्र आपलं दुखणं काही कमी होत नाही. काही काळापुरता आराम पडतो आणि मग अचानक हे दुखणं सुरू होतं. प्रीटॉकच्या निमित्तानं तिनं तिच्या दुखण्याविषयी इतकी सखोल माहिती मला सांगितली. आता तिची पार्श्वभूमी जाणून घेत असताना काही गोष्टी निदर्शनास आल्या. या मुलीनं कधीही शारीरिक कष्टाचं काम केलेलं नाही. जन्म शहरातला आणि तिचं सगळं बालपण आणि तारुण्यही शहरात गेलेलं आहे. अतिशय सुखवस्तू आणि सधन कुटुंबामध्ये जन्मलेल्या या तरुणीला 2 मोठे भाऊ आहेत. दोनही भावांचे विवाह झालेले आहेत आणि त्यांना 2-2 मुलं देखील आहेत. आपले आई-वडील, आपले भाऊ-भावजय आणि त्यांची मुलं सगळे एकत्रित आपल्या माहेरी नांदत आहेत असं तिने सांगितलं. सासर घरी ती, तिचे पती, तिची 2 मुलं आणि सासू-सासरे एवढा कुटुंब परिवार आहे. तिच्या सासरी ती अतिशय सुखासमाधानानं नांदत आहे. दुसऱ्या अपत्याच्या प्राप्तीनंतर अचानक तिच्या उजव्या खांद्यामध्ये दुखायला लागलं. ते दुखण्याच्या आधी काही लागलं होतं का? कुठे काही मार लागला का? आघात झाला होता का? असे प्रश्न विचारल्यानंतर तिनं सांगितलं की शारीरिकदृष्ट्या दृश्य स्वरूपामध्ये अशी कुठलीही दुखापत तिला झालेली नाही. तिनं दिलेली माहिती आणि केलेले वेगवेगळे उपचार हे सगळे विचारात घेता सहजपणे लक्षात आलं की हे जे काही तिला दुखतं आहे त्याचा संबंध तिच्या गतजन्मातील कोणत्यातरी घटनेशी संबंधित आहे. अर्थात सद्गुरु कृपेनं PLRच्या दुसऱ्या सेशनच्या टप्प्यावर ती ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये जाऊन पोहोचली आणि तिनं जो गतजन्म पाहिला तो 9 वर्षाच्या वयाच्या मुलीच्या स्वरूपातला इंग्लंड या देशातील पाहिला. इंग्लंडमध्ये ती आपल्या आई-वडील आणि भावंडांबरोबर सुखासमाधानानं राहते आहे. गतजन्मातील जो प्रसंग तिच्यासमोर पहिल्यांदा उलगडला तो प्रसंग घरामागच्या अंगणामध्ये म्हणजे बॅकयार्डमध्ये असलेल्या घोड्यांच्या तबेल्यापाशी ही मुलं खेळत आहेत असं तिनं पाहिलं. अतिशय आनंदानं आपल्या भावंडांबरोबर ती खेळते आहे. सोनेरी केसांची आणि पांढरा शुभ्र त्वचेचा रंग असलेली ही मुलगी स्वतःला बाहुलीच्या स्वरूपातच पाहत होती. तिनं अतिशय आनंदानं आणि उत्साहानं स्वतःचं वर्णन केलं. इंग्लंडमधील त्या 9 वर्षाच्या मुलीच्या आयुष्यातील अशी कोणती त्रासदायक घटना आहे, ज्या घटनेशी संबंधित तिचं आताचं दुखणं आहे, हे जाणून घेण्याच्या उद्देशानं तिला ध्यानावस्थेमध्ये त्या तबेल्यामध्ये खालच्या बाजूला घोडा बांधण्याची जागा होती आणि वरती पोटमाळ्यासारखं करून त्याच्यावरती गवताचे पेंढे रचून ठेवलेले होते. या तबेल्यामध्ये त्या मुलीसोबत तिची आणखीन 2 भावंडं खेळत आहेत. त्यातला एक भाऊ मोठा आहे आणि एक भाऊ तिच्यापेक्षा वयानं लहान आहे. ही 3ही भावंडं लपाछपीचा खेळ खेळत आहेत आणि राज्य मुलीवर आलेलं आहे. 2ही भावंडं, मोठा भाऊ आणि लहान भाऊ हे त्या तबेल्याच्या आसपास लपलेले आहेत आणि मुलगी तबेल्याच्या बाहेर जाऊन तिचं जे राज्य आहे, डेन आहे ते ती घेते आहे. काही क्षणांमध्ये ती आपल्या भावंडांना शोधण्यासाठी तबेल्यामध्ये आली. इकडे-तिकडे आपल्या भावंडांना शोधण्यामध्ये, त्या खेळामध्ये तिला प्रचंड आनंद होत होता. मोठा भाऊ हा अगदी शिताफीनं तिला दिसणार नाही अशा जागेवर लपला होता आणि लहान भाऊ घोडा जिथं बांधला जातो त्याच्या बाजूला असलेल्या पेंढ्यांच्या थराच्या मागे अगदी तिला दिसेल अशा नजरेच्या टप्प्यामध्ये लपलेला होता.
लहान भाऊ अशा रीतीने लपलेला आहे असं पाहून ती खुदकन हसली आणि तिने त्याचं नाव घेतलं आणि तो बाहेर आला. आता ही दोनही लहान भावंड आपल्या मोठ्या भावाला शोधण्यासाठी कुतूहलानं इकडे तिकडे पाहत होती. ती मुलगी तबेल्याच्या आतच आपल्या मोठ्या भावाला शोधत होती आणि धाकटा भाऊ थोडासा बाहेर जाऊन तबेल्याच्या बाहेर तो लपला आहे का हे पाहत होता. लपलेल्या आपल्या भावाला तबेल्यातच शोधत असताना ती मुलगी इकडे तिकडे फिरत होती. काही काळाच्या आतच क्षणार्धामध्ये तिच्या डोक्यावरती आधी गवताचे 2 पेंडे घरंगळले आणि प्रचंड लाकडांचा आवाज होत जुनं लाकडी फर्निचर ठेवलेला तो पोटमाळा कोलमडून सगळ्या लाकडी वस्तू तिच्या अंगावरती एकामागोमाग एक जोरात आघात करत्या झाल्या. हे होत असताना एक जुनी वजनी लाकडी खुर्ची होती, जिची बैठकीची जी मधली जागा आहे, फळी आहे, ती खराब झाली होती. त्यामुळे त्या खुर्चीची फक्त चौकोनी रिकामी फ्रेम तिथे वरती ठेवलेली होती. ती पडत असताना त्या मुलीच्या डोक्यातून सरळ आत गेली आणि त्या खुर्चीचा जो चौकटीचा भाग आहे, जो चौकोन आहे, तो तिच्या खांद्यांवरती जोरात येऊन आदळला. तो आघात इतका जोरदार होता की कोवळ्या शरीराच्या, कोवळ्या वयाच्या त्या मुलीचा तिथेच क्षणार्धात मृत्यू झाला. पोटमाळ्यावरती लपून बसलेला त्या मुलीचा मोठा भाऊ आणि तबेल्याच्या बाहेर मोठ्या भावाला शोधायला गेलेला तिचा धाकटा भाऊ दोघेही जागच्या जागी स्तब्ध झाले. त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांची बहीण निपचित खाली पडली होती. दोघांनीही घाईघाईनं आपल्या बहिणीच्या अंगावरती पडलेलं जुनं लाकडी सामान बाजूला केलं आणि तिला उठवण्याचा प्रयत्न केला. मोठ्या भावाला काही क्षणातच कळलं की आपली बहीण गतप्राण झालेली आहे. त्याच क्षणी त्यानं तिथून जी जोरदार धूम ठोकली, तो पुन्हा त्यानं मागे वळूनच पाहिलं नाही. धाकटा भाऊ रडत रडत तबेल्यातून आपल्या मुख्य घराकडे गेला आणि त्यानं आई वडिलांना घडलेला प्रसंग सांगितला. त्या मुलीचा त्या घटनेमध्ये दुर्दैवानं अंत झालेला होता. त्या मुलीचा म्हणजे ध्यानावस्थेमध्ये खोलवर पोहोचलेल्या ताईंचा गतजन्मातील मृत्यू हा उजव्या खांद्यावर मानेच्या उजव्या बाजूला आघात झाल्यामुळे झालेला होता. अचानक प्राणोत्क्रमण होत असताना जी एक भीती, जी एक अस्वस्थता, असहायता व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होते, तीच अस्वस्थता गतजन्मामधून या जन्मामध्ये ताईंच्या दुखण्याच्या स्वरूपामध्ये त्यांच्याबरोबर जशीच्या तशी आलेली होती. ध्यानावस्थेमधून बाहेर आल्यानंतर त्या ताईंनी ज्यावेळेला बोलायला सुरुवात केली, त्यावेळेला त्यांनी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. ते म्हणजे मला आजवर कळत नव्हतं की माझ्या 4 भाच्यांपैकी माझ्या एकाच भाच्यावरती माझा एवढा जीव का आहे. त्याच्याविषयी माझ्या मनामध्ये जे प्रेम आहे, ते इतरांपेक्षा थोडंसं वेगळं आहे. आज मला त्या प्रश्नाचं उत्तर कळलं. गतजन्मामध्ये माझा मृत्यू झाला आहे किंवा माझ्या बाबतीत हे घडलं आहे, हे आई-वडिलांना सांगणारा जो लहान भाऊ होता, तो माझा या जन्मातील भाचा आहे. सेशन झाल्यानंतर त्या ताईंनी आवर्जून काही काळानं मला मेसेज करून हे सांगितलं की आता त्यांचं उजव्या खांद्याचं आणि मानेचं दुखणं पूर्णपणे थांबलेलं आहे आणि त्या अतिशय स्वस्थ झालेल्या आहेत. आपल्याही आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी असतात की ज्यांच्याकडे आपण बऱ्याचदा दुर्लक्ष करतो, किंबहुना इतक्या खोलवर जाऊन कधीही कुठल्या गोष्टीचा विचारच आपण करत नाही. ज्या वेळेला शारीरिक दुखणं किंवा नातेसंबंध विषयक अगदी अटीतटीची वेळ येते, त्यावेळेला व्यक्ती जिथून मार्ग मिळेल त्या मार्गाचा अवलंब करायला सुरुवात करते. खरं तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याची मुळं किंवा ज्याची उत्तरं ही आपल्या गतजन्माशी संबंधित आहेत. अनेकदा दुखण्यांचा अस्वीकार, नातेसंबंधांचा अस्वीकार याच्यामुळे आताच्या आयुष्यामध्ये बऱ्याच किचकट प्रसंगांना आपल्याला सामोरं जावं लागतं. मात्र हाच जर आपल्याकडे स्वीकार असेल, आलेलं दुखणं हे नेमकं काहीतरी मला शिकवायला आलेलं आहे किंवा नात्यामध्ये जो एक कटू भाव आहे, तो देखील मला काहीतरी शिकवण्यासाठीच आहे. हा भाव जर आपल्या अंतःकरणामध्ये असेल, तर गतजन्मातील अशा अनेक गोष्टी असतात की ज्यांचा शेवट अद्याप व्हायचा असतो. या उदाहरणाच्या निमित्ताने आपल्याला काही गोष्टी सहजपणे लक्षात येतील. विशेषतः शारीरिक व्याधींच्या संदर्भामध्ये जर आपण निरनिराळे उपचार केले असतील आणि तरी देखील आराम पडला नसेल, तर आधुनिक उपचार पद्धतींबरोबरच काही प्राचीन आणि अतिशय महत्त्वाच्या उपचार पद्धती आपल्याला मदत करू शकतात. स्मृती स्वरूपामध्ये गतजन्मातील अनेक अप्रिय गोष्टींची स्पंदनं आपण नकळतपणे आपल्याबरोबर अगदी राखून ठेवलेली असतात आणि याच स्मृती स्पंदन रूपानं ज्या वेळेला पुन्हा एकदा आपल्या समोर येतात, त्या बऱ्याच वेळेला शारीरिक दुखण्यांचं स्वरूप धारण करतात. अर्थात दरवेळेला आपल्याला हे समजेलच अशातला भाग नाही. याच्यासाठी अतिशय सजग दृष्टी आणि तटस्थ भाव, साक्षीभाव आपल्यामध्ये असायला हवा. मात्र इथेच नेमके आपण कमी पडतो. आपल्याला साधी सर्दी जरी झाली तरी देखील आपण लगेचच त्या सर्दीपासून दूर पळण्यासाठी निरनिराळे उपाययोजना करण्याचा प्रयत्न करतो.
आता आपल्याला असं वाटेल, की एखादी व्यक्ती जर आजारी असेल, तर उपचार करायचे नाहीत का? तर निश्चितपणे उपलब्ध असलेले सगळे उपचार आपण करू शकता. मात्र ते उपचार करत असताना बरं होण्याची जी आपल्याला घाई झालेली असते, किंबहुना कधी-कधी हट्ट झालेला असतो, तो हट्ट आपण सोडला पाहिजे. कदाचित त्या दुखण्याच्या माध्यमातून आपल्याला काही गोष्टींची शिकवणी, काही गोष्टींचं शिक्षण हे सद्गुरू कृपेनं निश्चित केलेलं असू शकतं. या भावनेपर्यंत जर आपण दुखण्याच्या माध्यमातून पोहोचलो, तर निश्चितपणे आलेल्या प्रत्येक गोष्टीला प्रिय असो अथवा अप्रिय असो, आपण सहजपणे स्वीकारकर्ते होणार आहोत. व्यक्तीच्या आयुष्यातील हा सहज स्वीकार अनेक जटिल गोष्टींना अगदी सहजपणे सोडवतो. अर्थात यासाठी देखील आवश्यक आहे सद्गुरुकृपा. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये तो गुरुकृपेचा प्रसाद लवकरात लवकर आपल्याला प्राप्त होवो. गुरु मार्गदर्शनानं जी प्रकाशाची वाट आपल्या समोर आहे, ती आपल्याला स्पष्टपणे दिसावी याच्यासाठी सद्गुरूंच्या चरणी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांसाठी प्रार्थना अर्पण करते आणि आज या व्हिडिओमध्ये इथेच थांबते. पुन्हा भेटूयात असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.